नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एस.टी फार्म्स असोसिएटमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी काही दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता. मार्केटमधून 20 किलो लिंब आणले होते आणि त्याचबरोबर मी फणस पण आणलेलं होतं 10 किलो. तर मी इथे तुम्हाला लिंबाचं लोणचं दाखवत आहे. ते कसं काय म्हणजे तयार वगैरे करते, काय करते आणि कशा प्रकारे मी काळजी घेऊन सगळं करते. कारण मला ऑर्डरसुद्धा होतं, ऑर्डरचं पण बनवायचं होतं. तर मला समोरची प्रोसिजर सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करते की माझ्या फेसबुक पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आहे विद्या एस.टी फार्म्स असोसिएट. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला माझ्या शेअर करा, जेणेकरून मला आणखी मला प्रोत्साहन मिळेल की समोर व्हिडिओ टाकायचं लोणचं बनवताना. आणि तुमचे पण मला भरपूर तुमच्या ऑर्डर वगैरे येतात, ते पण मी टाकायचा प्रयत्न करते. तर इथे मी लिंब धुवून साफ वगैरे करून त्यांना सुकवून कापायला घेतलेले आहेत. तर इथे माझे सगळे लिंब कापायसाठी मी घेतलेले आहेत आणि इथे माझे पूर्ण लिंब कापून झालेले आहेत. त्यांच्यातल्या बिया वगैरे काढून कमीत कमी मला 1-2 तास मला लिंब कापायला लागलेत. कारण लिंब कापणं म्हटलं म्हणजे काही खूप मामूली नाही आहे. कारण त्यातलं छोटे छोटे लिंब कापून त्यातलं बीचं प्रमाण कारण बिया जर आल्यात तर त्या बियाची आणि कडवटपणा जास्त असतो. कारण अगोदरच लिंबामध्ये थोडासा कडूपणा असतो. आपण जेव्हा लोणचं करतो तेव्हा काही दिवसपर्यंत त्याची कडूपणा जात नाही. तर त्याच्यासाठी बिया काढणं मला खूप गरजेचं असतं. तर इथे मी कसं काय केलं, हळद मीठ लावून त्यांना मला 8 दिवस ठेवायचे. कारण 8 दिवस असंच ठेवून त्यांना मुरू द्यायच्या हळद मिठामध्ये. मग त्याच्यानंतरच मी सगळे त्याच्यामध्ये मसाले वगैरे सगळे मिक्स करणार. आणि हे लिंबाचं लोणचं जे मी बनवत आहे हे माझ्या ऑर्डरचं आहे आणि तुम्हाला पण जर लागेल तर मला तुम्ही मागवू शकता. घरी येऊन पण तुम्ही घेऊ शकता माझ्याकडून. आणि ज्यांना पण ऑनलाईन मागवायचं असलं तर ते ऑनलाईन पण मागवू शकतात. ऑनलाईनचं पण माझ्याकडे आता सेवा उपलब्ध आहे. ज्यांचे पण ऑर्डर असतील ऑनलाईन, जे दूरचे असतात त्यांना मी ऑनलाईन पाठवते. आणि हे जे दुसरं आहे तर हे इथे माझे 4-5 दिवस झालेले होते. तर याला मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 8 दिवसानंतरच मी हे करेन. आता 8 दिवस मी याला काही हात लावणार नाही. तर तुम्ही बघू शकता. तर इथे माझे 8 दिवस झालेले आहेत आणि हे सुरुवातीचं मी घेतलेलं आहे. हे मला तेलातलं बनवायचं आहे आणि सरसूच्या तेलातलं. तर मी इथे तेल तापवायला पण ठेवलेलं आहे आणि बघू शकता लिंब पण किती छान प्रकारे मुरून गेलेले आहेत ते. आणि जोपर्यंत लिंब छान मुरत नाही तोपर्यंत त्याची कडवटपणा निघत नाही ना. आपण तुरंत ते लिंब कापून त्याच्यावर जर प्रोसिजर केलं तर खूप कडू होतो लोणचं. आणि जसं इन्स्टंट लोणचं जे आपण बनवतो ते इन्स्टंट लोणचं जे बनवतो ते कसं कडवटपणा त्याच्यामध्ये जास्त असून खूप दिवसानंतर ते कमी होतात. तसं यातलं नसतं. याच्यात 8 दिवसाच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर याची कडवटपणा कमी होऊन जातो. तर मी याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे मिक्स केलेले आहे. लसूण वगैरे जे काही टाकायचं होतं मला ते सगळे मसाले मिक्स केलेले आहे. तर तुम्ही टेक्स्चर वगैरे बघू शकता किती छानपैकी त्याचं दिसत आहे. आणि ज्यांना पण कोणाला ऑर्डर द्यायची असेल ते मला ऑर्डर देऊ शकता किंवा घरी येऊन पण करू शकता. आणि हे जे मैत्रिणींना मी हे जे दाखवत आहे हे गुळाचं आहे, निवड गुळ. आणि म्हणजे तिखट चटपटा जो गुळाचं असते ते. आणि इन्स्टंटवालं जे आहे ते मी नंतर ते करणार आहे. कारण एका दिवशी 2-2 बनवणं म्हणजे म्हटलं थोडं मुश्किल जाते मला. कारण एका दिवशी मला 2-2, 3-3 लोणचं बनवावं लागते आणि ऑर्डरनुसार. तर ज्यांना पण कोणाला लागेल त्यांनी मला फोन करा, मेसेज करा, कॉल करा. धन्यवाद.